स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। डेस्क मराठी भक्तिमय चॅनल। मकर संक्रांती कधी आहे, पूजाविधी, शुभ मुहूर्त आणि महत्व याबद्दल जाणून घेऊया। तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका, कारण आपण नेहमीच आपल्या या डेस्क मराठीच्या माध्यमातून हिंदू धर्मामधील सर्व देवदेवतांचे, आपल्या श्रद्धास्थान असणाऱ्या देवदेवतांचे, तीर्थक्षेत्रांचे व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलच्या मार्फत सर्वांना दाखवत असतो। तसेच हिंदू धर्मामधील सणवार, आपल्या कॅलेंडर मध्ये असणारे 365 दिवसांपैकी जेवढे सणवार असतील त्या सर्वांची पूजाविधी, शुभ मुहूर्त आणि कधी आहे त्याची माहिती आपण आपल्या या डेस्क मराठी चॅनलच्या माध्यमातून सर्वांना देत असतो। त्यासाठी डेस्क मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, मकर संक्रांती यावर्षी कधी आहे? मकर संक्रांत हिंदू धर्मामधील सर्वात महत्वाचा मानला जाणारा सण म्हणजेच मकर संक्रांत। या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचं विशेष महत्व मानलं जातं। हा सण फक्त जानेवारी महिन्याच्या 14व्या किंवा 15व्या दिवशी येतो, म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरनुसार मकर संक्रांतीचा सण 14 किंवा 15 जानेवारीला येत असतो। हा सण देशभरामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला सुद्धा जातो। आता मकर संक्रांती पासून दिवस मोठा मोठा होऊ लागतो, तसंच रात्र लहान होऊ लागते। या दिवशी जेव्हा दिवस आणि रात्र समान होतात तेव्हा वसंत ऋतूचं आगमन सुरू होतं। यावेळी मकर संक्रांतीबाबत लोकांच्या मनामध्ये थोडा संभ्रमच आहे। यंदा नक्की मकर संक्रांत 14 जानेवारीला आहे की 15 जानेवारीला आहे, ती कोणत्या दिवशी साजरी करणार याबाबत अनेकांना प्रश्न पडलेला आहे। 2024 मध्ये मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल याविषयी आपण आता जाणून घेऊया। ज्योतिष आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तो यावर्षी 15 जानेवारीला साजरा केला जाईल। या दिवशी सूर्य देव आणि धनु राशीतून बाहेर पडून पहाटे अगदी 2:54 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे। या प्रसंगी शुभ मुहूर्त खालील प्रमाणे असेल। आता मकर संक्रांतीचा जो शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे सूर्याच्या मकर राशीत प्रवेश 15 जानेवारीला रोजी पहाटे 2:54 होणार आहे। मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ जो आहे तो 15 जानेवारी रोजी सकाळी 7:15 ते सकाळी 9 वाजेपर्यंत असणार आहे। मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो 14 जानेवारी रोजी सकाळी 7:15 पासून तर सायंकाळी 5:46 पर्यंत असणार आहे। तसेच या मकर संक्रांतीची पूजा कशी करायची, त्याची पद्धत काय आहे ते जाणून घेऊया। 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी होणार आहे। या दिवशी भक्त पूर्ण विधीपूर्वक पूजा करत असतात। या दिवशी शक्य असल्यास जवळची जी नदी आहे त्या नदीत जाऊन स्नान करा, जर शक्य नसेल तर घरी गंगाजल मिसळून स्नान करा। या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जाईल, त्यामुळे पिवळं वस्त्र परिधान करून सूर्यदेवाची पूजा करा। तदनंतर सूर्य चालीसा पठण करा आणि शेवटी आरती करून तुम्हाला शक्य असेल ते दान करा। या दिवशी दान करण्याचे विशेष महत्व मानलं जातं। आता आपण पाहूया मकर संक्रांती 2024 चं महत्व नक्की काय आहे। तर मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीमध्ये किंवा गंगेमध्ये जर स्नान केलं तर सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते असा समज आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, चिरवा, उडीद, डाळ, तांदूळ, घोंगडी आणि पैसा दान करणं फल मानलं जाईल। असं जर केलं तर आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ शकते आणि घरात सुख समृद्धी नांदते। मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान करण्याव्यतिरिक्त भगवान सूर्यदेवाची पूजा आपण अवश्य करा। असे केल्याने निरोगी शरीर आणि आनंदी जीवनाचा आशीर्वाद आणि समाधान आपल्याला नक्कीच मिळेल। तर हा मकर संक्रांतीचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच फायदेशीर होईल। जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा। डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका। रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।